जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगर परिषद व वीज वितरण विभाग यांची एकमेकांवर मार्च एंडिंगची वसुली। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील महावितरण कार्यालयामार्फत आज सकाळी नवापूर नगर परिषद यांच्याकडे शहरातील बोरिंग तसेच पतदिव्याचे जानेवारी 2025 पासून जवळपास 60 लाख बाकी होते। त्या अनुषंगाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आज नवापूर नगर परिषद कार्यालय तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य पाणीपुरवठा केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र यांचा विद्युत पुरवठा खंडित केला। त्यातील मुख्य पाणी पुरवठा केंद्राचे बिल हे 70,000 चालू महिन्याचे असले तरी देखील महावितरण आडमुठे धोरण घेत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा विद्युत पुरवठा खंडित केला। नगरपालिकेचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी नगरपरिषदेने देखील वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र तसेच कार्यालयीन मालमत्ता कर थकीत असल्याने वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित बांधकाम अभियंता विवेक भामरे, कर निरीक्षक स्वप्नील मिसाळ, कर निरीक्षक विशाल पाटील, पाणी पुरवठा अभियंता प्रसाद सानप यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सील बंद केले। वीज वितरण विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात उपकार्यकारी अभियंता शेख व मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक झाली। त्यामुळे काही काळ परिसरातील वातावरण तापलेले दिसून आले। सर्व प्रकार जवळपास 2 तास सुरू असताना नगराध्यक्ष जयवंत जाधव तसेच वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सावस धाराडे यांनी मध्यस्थी करत नगरपरिषदेने 40 लाख बिल अदा केले, तर वीज वितरण विभागाने नगरपरिषदेचा थकीत भरणा 46,000 भरणा करत प्रकरणावर पडदा पाडण्यात आला। वीज वितरण विभागाने नवापूर नगरपरिषद कार्यालय तसेच पाणीपुरवठा मुख्य केंद्र यांची खंडित केलेली वीज जोडणी पूर्ववत करण्यात आली, तर नगरपरिषदेकडून वीज वितरण विभागाचे टाळे उघडण्यात आले। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।